PSI शाहीन देसाई. मी मूळची कोल्हापूरची आहे. माझं एज्युकेशन BS ॲग्री झालेलं आहे. 2016 पासआउट आहे. आणि त्यानंतर 2016लाच MPSC प्रिपरेशन सुरू केली आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये PSI क्रॅक झाली. आणि सध्या मी ट्रेनी आहे, ट्रेनिंग घेत आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे. एक मिनिट, आवाज येत नाही, मी चेक करते. जय हिंद ऑल ऑफ यू. आवाज येतोय? प्लीज मेसेज करा, आवाज येतो का? अच्छा, थँक्यू. ओके, जय हिंद ऑल ऑफ यू. जय हिंद. अच्छा, थँक्यू फॉर रिप्लाइंग. अच्छा, हॅलो ऑल ऑफ यू. तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या विचारा, त्या मी क्लिअर करेन. हॅलो एव्हरीवन. MPSCबद्दल किंवा ज्यांचं काही PSIचं स्वप्न आहे. अच्छा, एक मेसेज आहे, क्लासेस केले होते का? तर हो, मी क्लासेस केलेले 2016ला जेव्हा डिग्री कंप्लीट झाली त्यावेळी पुण्यामध्ये मी क्लासेस जॉईन केलेले भगीरथ अकॅडमी. शुभम रोपले यांचा मेसेज आहे, मॅम PSI लॉसाठी कोणते बुक सफिशियंट आहेत? तर किशोर लोटे सरांचं बुक मी रेफर केलेलं आणि पाटील सरांचं एक रेफर केलेलं, ते सफिशियंट आहेत बुक. अँड प्रिवियस क्वेश्चन पेपर अँड क्वेश्चन बँक. कंबाईन अरबाज यांचा मेसेज आहे, कंबाईन ग्रुप B कधी होणार आहे? एनी इन्फॉर्मेशन? आता त्याबद्दल आपण काही डेट सांगू शकत नाही किंवा ठराविक टाईम देखील सांगू शकत नाही, पण त्याच्यासाठी प्रोसिजर खूप लेंदी आहे आणि वेळ लागणार आहे, पण तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवावा. मैम UPSC प्रिपरेशन के बारे में भी कुछ बताओ हिंदी में. UPSC का उतना मुझे कुछ मालूम नहीं है. फ़िलहाल मैंने कभी ट्राई नहीं किया, तो फिर मेरा बताना उचित नहीं रहेगा क्योंकि मैंने भी ट्राई नहीं किया, सिर्फ सिलेबस देखा है. मॅम किती अटेम्प्टमध्ये PSI पोस्ट निघाली? शुभम मेश्राम यांचा मेसेज आहे. तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये निघाली. PSIसाठी काही इन्फॉर्मेशन रेग्युलर स्टडी करा. प्रिलिम्सचे क्वेश्चन पेपर भरपूर सॉल्व करा. प्रिवियस क्वेश्चन पेपरवर भर द्या. परत क्वेश्चन बँक्स आहेत वेगवेगळे, क्वेश्चन बँक सॉल्व करा. कोणते बुक वापरले पाहिजे PSIसाठी? प्रिलिम्ससाठी जे आपण कंबाईनसाठी जे काही पुस्तक वापरतो,
मी मोस्टली पॉलिटीसाठी रंजन कोळंबे सरांचं बुक वापरलेलं. त्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी रंजन कोळंबे सर, अँड रिव्हिजनसाठी ठोकळा यूज केलेला, किशोर लोटे सरांचा क्वेश्चन बँक यूज केलेला, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बँक सॉल्व करण्यासाठी. सायन्ससाठी कोलते सरांचं बुक वापरलेलं. क्लास कोणते चांगले आहे PSIसाठी मॅम? ॲक्च्युली मी राज्यसेवाची प्रिपरेशन करत होती, त्यामुळे मला राज्यसेवेसाठी मी भगीरथ अकॅडमीची जॉईन केलेली, पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझी PSI निघाली. तर PSIसाठी असं स्पेशल खास नाही, तुम्ही राज्यसेवा पण ट्राय करू शकता. कॉन्फिडन्स ठेवा स्वतःला आणि राज्यसेवा करण्याचा ट्राय करा. फॉर्च्युनर सोल यांचा मेसेज आहे, जॉग्रफीसाठी कोणतं बुक रेफर केलं मॅम? मी जॉग्रफीसाठी कपिल पवार सरांचं बुक आहे भगीरथ अकॅडमीचं, ते रेफर केलेलं. आणि स्टेट बोर्ड तर खूप महत्त्वाचे आहेत. स्टेट बोर्ड तुम्ही मस्ट आहे जॉग्रफीसाठी. स्टेट बोर्ड 11वीचा, तसेच 7वी 8वी 9वी 10वी जॉग्रफीचे सगळे बुक वाचा. मॅम तुम्ही किती अटेम्प्टमध्ये PSIसाठी सिलेक्ट झाल्या? शुभम यांचा मेसेज आहे, मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये झाली. अदाऊ हिमांशू यांचा मेसेज आहे, मॅम तुम्ही अभ्यास कशा प्रकारे केला? अभ्यास करण्याची स्ट्रॅटर्जी आमची अशी होती की मी आणि माझी मैत्रीण होतो, दोघी सोबत राहायचो, त्यामुळे आम्ही डिस्कशन करायचो भरपूर वेळा. मॅथ्स रिजनिंगची प्रत्येक संडेला आम्ही मॅथ्स रिजनिंग सॉल्व करायचो. आणि प्रथमतः तुम्ही जे सब्जेक्ट घेणार आहे त्याचा रीडिंग करा. त्याच्या आधी क्वेश्चन पेपरमध्ये पहा, एखादा चॅप्टर जर तुम्ही करणार असाल तर त्या चॅप्टरवरचे क्वेश्चन कोणते आलेत, आजपर्यंतचे प्रिव्हियस इयर कशा पद्धतीने विचारलेस त्याचा ॲनालिसिस करा. आणि त्यानंतर ते चॅप्टर वाचायला सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला असं होईल की तुम्हाला आयडिया येऊन जाईल की त्या चॅप्टरबद्दल काय क्वेश्चन विचारतात, किंवा कोणत्या पद्धतीने आपल्याला स्ट्रॅटर्जी केली पाहिजे, कोणत्या पद्धतीने आपल्याला अभ्यास केला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा वाचत जाता त्यावेळी तुम्हाला एक गाईडलाईन मिळून जातं की आपल्याला असे क्वेश्चन विचारणार आहेत, आणि तुम्ही त्या पद्धतीने क्वेश्चनची तयारी करता. आणि अभ्यास करत असताना तुम्ही त्या माइंडसेटनी वाचत जाता आणि स्वतः क्वेश्चन तयार करायला लागता. आयोग कसा विचार करेल हे तुम्ही विचार करायला सुरू करता आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करता. मॅम सायन्ससाठी कोणतं बुक सफिशियंट आहे कंबाईनसाठी? सायन्ससाठी मी तर सांगेल अनिल कोलते सरांचं बेस्ट बुक आहे. जे सायन्स फॅकल्टीमधून आलेले आहेत त्यांना अनिल कोलते सरांचं बेस्ट बुक आहे, कारण भरपूर त्यात फॅक्च्युअल डाटा त्यांनी सेपरेट दिलेला आहे, फॅक्च्युअल क्वेश्चन्स सेपरेट दिलेला आहे. सायन्सचा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हा पार्ट वेगवेगळा दिलेला आहे, डायग्रॅम आहेत. ते बुक म्हणजे सायन्स फॅकल्टीमधून आलेले आहेत त्यांच्यासाठी खूप भारी आहे. आणि जे सायन्स फॅकल्टीतून बिलॉंग करत नाही आहे त्यांनी देखील तो बुक फॉलो करावा आणि स्टेट बोर्डपासून सुरुवात करा. स्टेट बोर्ड वाचल्यानंतर तुम्हाला ते समजून जाईल. आणि जे सायन्स फॅकल्टीतून नाही त्यांनी भस्के सरांचं बुक रेफर करा, ते इझी पडेल जे सायन्स फॅकल्टीतून नाही आहे त्यांच्यासाठी. आणि लास्टला रिव्हिजनसाठी ठोकळ्यातील क्वेश्चन सॉल्व करा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर भर द्या. अनिकेत तळेकर यांचा मेसेज आहे की सेल्फ स्टडीने MPSC पास होता येते का? तर हो, नक्कीच येते, पण आता खूप वेळ आहे तुमच्याकडे, तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. त्यावेळी माझ्याकडे वेळ कमी होता, त्यामुळे मला क्लास करून जे कन्सेप्ट क्लिअरसाठी वेळ लागणार होता ते कमी वेळात कन्सेप्ट क्लिअर करून लवकर एक्झाम क्रॅक करायची होती, त्यामुळे मी क्लास लावलेला. पण सेल्फ स्टडीने देखील MPSC पास होता येऊ शकते. भरपूर माझे मित्र आहे जे सेल्फ स्टडीने पास झालेले आहेत.
साक्षी यांचा मेसेज आहे, मॅम 10th झाल्यावर काय करायचा स्टडी. तुम्ही जर UPSC करणार असाल तर तुमची 12th अभ्यास व्यवस्थित करा आणि 10th जे तुमचे स्टेट बोर्डची पुस्तकं होती ती तुम्ही व्यवस्थित वाचा. सायन्ससारख्या सब्जेक्टचे कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यावर भर द्या. मॅथ्स रिझनिंग तर तो स्कूल बेसिसच असतो, त्यामुळे जे शाळेमध्ये गणिते तुमचे वेगवेगळे झालेले आहेत, काळकाम वेग ते सोडवण्याची प्रॅक्टिस करा. तसेच तुम्ही तुमचा व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी इंग्लिशचे 5-5 शब्द पाठ करा. इंग्लिश बुक वाचण्याकडे भर द्या. वेगवेगळी अवांतर पुस्तके वाचा इंग्लिशमधले. इंग्लिश न्यूजपेपर वाचण्याकडे भर द्या आणि त्या पद्धतीने तुम्ही आतापासून तयारी करू शकता. 12th नंतर तुम्ही आरामशीर तुम्ही एक वेगळ्या ट्रॅकवर येऊन जाल आणि वेगवेगळ्या ऑफिसरचं मार्गदर्शन मिळत जाईल, तशी तुम्ही तयारी करू शकता. मॅम PSIसाठी क्लास लावणे गरजेचे आहे का? मी असं म्हणेन, कोळेकर मंगेश यांचा मेसेज आहे, PSIसाठी क्लास लावणे गरजेचं आहे की नाही हे स्वतःवर डिपेंड आहे. तुमची कुवत काय आहे, किंवा तुम्हाला कन्सेप्ट लवकर समजतात किंवा नाही समजत, किंवा तुम्हाला वेळ लागतो, किंवा तुम्हाला काही गोष्टी लवकर क्लिअर होत नाहीत. क्लासमध्ये तुम्हाला ते सोप्या पद्धतीत समजावून सांगतात आणि तुम्ही लवकर ग्रास्प करून त्या पद्धतीने लवकर तुमचा सिलेबस कव्हर करू शकता. शुभम यांचा परत मेसेज आहे, मॅम सेल्फ स्टडीने डेप्युटी कलेक्टर पोस्ट अचीव होऊ शकते का? हो, नक्की होऊ शकते, त्यात काही संदेह नाही. फॉर्च्युनर सोल यांचा मेसेज आहे की प्रिलिम्स नंतर किती वेळ भेटतो मेन्ससाठी, आणि प्रिलिम्सचा स्टडी मेन्सच्या स्टडीजमध्ये काही खास डिफरन्स आहे का? जर तुम्ही कंबाईनच्या एक्झामला ट्राय करत असाल तर प्रिलिम्सच्या स्टडीमध्ये ऑब्व्हियसली प्रिलिम्सच्या स्टडीमध्ये पूर्ण आपल्या ऑब्जेक्टिव्ह असतात, मेन्ससाठी देखील ऑब्जेक्टिव्ह असतात, परंतु प्रिलिम्समध्ये आणि मेन्सच्या ह्याच्या काळामध्ये 1-3-4 महिन्याचा गॅप असतो. परंतु जर तुम्ही अभ्यास करणार असाल तर मेन्सचा अभ्यासाचा सुरुवात करा, मेन्स करून ठेवा. त्यानंतर त्यामध्ये प्रिलिम्सचा आपोआप अभ्यास होऊन जातो. असा खास काही अभ्यास करायची गरज नाही आहे. आणि जर STIची मेन्स असेल तर त्याच्यासाठी तुमचा इकॉनॉमिक स्ट्रॉंग पाहिजे, ASOसाठी पॉलिटी स्ट्रॉंग पाहिजे आणि PSIसाठी लॉ स्ट्रॉंग पाहिजे. ह्या कंबाईनच्या मेन्ससाठी, राज्यसेवा मेन्ससाठी निबंध लेखन असतो. त्यानंतर मॅम मी इंजिनिअरिंगचा 3rd इयरला आहे, एक्सटर्नल करतो, जॉब करते, MPSC जॉब करत होऊ शकते का प्लीज सांगा. हो, नक्की होऊ शकतो, पण तुम्ही फोकस राहिले पाहिजे. तुम्हाला जो वेळ मिळेल तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करण्यावर भर दिला पाहिजे. तुम्ही जॉब करता टेलिग्रामवरील वेगवेगळे चॅनल अटेंड करून त्याच्यातील करंट अफेअर किंवा वेगवेगळ्या सब्जेक्टचे जे बुलेट्स टाईप क्वेश्चन असतात ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करू शकता. ऑनलाईन बुक्स अवेलेबल आहेत, ते बुक्स वाचून करू शकता. यूट्यूबवरचे ठराविक व्हिडिओ आहेत, पण एक काळजी घ्या की तुम्ही जेव्हा ऑनलाईन जे काय अटेंड करत असाल किंवा यूट्यूब वगैरे पाहत असाल तर पूर्ण वेळ त्याच्यात घालवायचा नाही. ठराविक म्हणजे तुमचा ऑफिसच्या टाईममध्ये ब्रेक असेल किंवा वेळ असेल त्यावेळी तो घालवा, पण जेव्हा तुम्ही घरी याल, फ्री व्हाल, त्यामुळे बुक वाचण्याकडे भरपूर कॉन्सन्ट्रेट करा. मॅम 1 मंथमध्ये कंबाईन सिलेबस कंप्लीट होईल का? तर
1 मंथमध्ये कंबाईनचा सिलेबस कंप्लीट नाही होऊ शकत. तुम्हाला आपण सांगू शकत नाही की आयोगाची प्रश्न कशी येऊ शकतात. जर आता आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल बदललेला आहे, कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारले जातात. त्यासाठी तुमचा कन्सेप्ट क्लिअर असणे गरजेचे आहे आणि 1 मंथमध्ये सगळ्या सब्जेक्टच्या कन्सेप्ट क्लिअर होऊ शकणार नाहीत. त्यामुळं असा विचार डोक्यातून काढून टाका आणि आतापासून अभ्यासाला लागा, वेळ आहे. मॅम, PSIला 157 सेंटीमीटर हाईट कंपल्सरी आहे का? हो, मला मुलींना स्पेशली हे सांगायचं आहे की जर तुमचा PSI हा टार्गेट असेल किंवा तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह करत असाल तर प्लीज तुम्ही पहिल्यांदा हाईट चेक करून घ्या. कारण आपण प्रीचा अभ्यास करतो, प्री देतो, मेन्स देतो आणि नंतर जेव्हा फिजिकल एक्झामसाठी आपण जातो आणि त्यावेळी आपल्या आणि हाईटमुळे आपण बाहेर पडतो, तो जो क्षण असतो, ती फिलिंग असते, ती खूप डेंजर असते. खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांची हाईट भरली नाही, मग तिथून वापस येणे आणि परत सुरुवात करणे खूप टफ असतं. कारण आपण त्या फिजिकलच्या नादात बाकीचा अभ्यास करत नाही, बाकीच्या एक्झाम देत नाही, त्याच्यावर दुर्लक्ष करतो. त्यामुळे तुम्ही पहिला हाईट चेक करून घ्या, तुमची हाईट भरते का. आणि प्लीज ह्या विश्वासावर राहू नका की ग्राउंड केल्याने माझी हाईट वाढेल किंवा प्रॅक्टिस केल्याने हाईट वाढेल, एक्सटेन्शन किंवा बाकीच्या फिजिओथेरपिस्टने हाईट वाढेल. हां, वाढेल, पण इतकी नाही वाढणार. सपोज तुम्ही 155 सेंटीमीटर असाल आणि 2 सेंटीमीटर वाढेल, 3 सेंटीमीटर, इतकी हाईट वाढू शकत नाही. त्यामुळे तुम्ही हाईट चेक करून सुरुवात करा. पवन वाघमारे यांचा मेसेज आहे, मॅडम कंबाईनसाठी स्टडी कसा करावा. सर्वप्रथम तुम्ही स्टेट बोर्डपासून सुरुवात करा. स्टेट बोर्ड वाचायला घ्या. स्टेट बोर्डमध्ये जिओग्राफी, त्यानंतर 11वीचा हिस्ट्री आणि सायन्सचे बुक्स 8वी, 9वी, 10वी आणि जर 11वी, 12वीचे बायोलॉजीसाठी तुम्ही बुक्स वाचा. त्याचा जिओग्राफीसाठी 4थीपासूनचे बुक्स वाचा. 11वी जगाचा भूगोल, 11वी इतिहास तो पूर्ण वाचून घ्या. पॉलिटी वाचा, नागरिकशास्त्र आपलं आहे स्कूल लेवलला, ते पूर्ण बुक्स वाचून घ्या. ते वाचताना तुम्ही पहिला एकदा क्वेश्चन बँक रेफर करा, क्वेश्चन बघा कशा पद्धतीने क्वेश्चन विचारल्यात आणि त्या पद्धतीने तुम्ही बुक्स वाचताना अंडरलाईन करा, हायलाईट्स करा किंवा नोट्स काढू शकता. तुम्ही सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज नोट्स प्रिपेअर करू शकता. त्यानंतर नोट्स काढल्यानंतर त्या रिव्हिजन करू शकता. माझं असं म्हणणं आहे की स्टेट बोर्डच्या नोट्स काढा, त्यानंतर क्वेश्चन रेफर करा आणि प्रत्येक संडेला किंवा आठवड्यातला 1 दिवस रिव्हिजनसाठी द्या. आठवड्यातला 1 दिवस मॅथ्स रिजनिंगच्या प्रॅक्टिससाठी द्या. मॅथ्स रिजनिंग मस्ट आहे. 15-20 मार्काला, कधी 20 मार्काला विचारले जातात, कधी 10 मार्काला, तर ते तुमच्या हातचे मार्क असतात. तुमची जर प्रॅक्टिस भरपूर असेल तर तुम्ही कमी वेळात ते सॉल्व करून, ॲक्युरसी जर जादा असेल तर त्याच्यातले मार्क तुमचे जाऊ शकत नाहीत. करंट अफेअरसाठी रोज रेग्युलर ऑथेंटिक न्यूजपेपर वाचा. एंटरटेनमेंटचे न्यूज वाचू नका. ज्या करंट अफेअरचे आतापर्यंतचे मागचे क्वेश्चन पेपर रेफर करताना कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले आहेत किंवा जे काही युद्ध सराव असतात त्याच्यावर क्वेश्चन येतात अशा टाईपचे, किंवा भारताने कोणत्या देशासोबत करार केला, पंतप्रधानचे दौरे किंवा ह्याबाबतचे जे क्वेश्चन आजपर्यंत विचारलेले आहेत ते क्वेश्चन रेफर करा आणि त्या पद्धतीने करंट अफेअर वाचा. करंट अफेअरसाठी पृथ्वी मॅगझिन रेफर करू शकता तुम्ही. आता वेळ आहे तर तुम्ही ते पूर्ण वाचून काढा. आणि बाकीचे सब्जेक्ट वाईज पॉलिटीसाठी जर कंबाईन करणार असाल तर रंजन कोळबे सरांचे पॉलिटी इकॉनॉमिक्ससाठी बुक्स रेफर करा. जॉग्राफीसाठी कपिल पवार सरांचं बुक बेस्ट आहे. तसेच दीपस्तंभचं जॉग्राफीसाठी, महाराष्ट्राचा भूगोल याच्यासाठी बुक बेस्ट आहे.
तसेच कपिल पवार चरित्र भारताचा भूगोल आहे, हे तुम्ही रेफर करू शकता. इतिहासाचा 11वीचा इतिहास तोंडपाठ पाहिजे कंबाईनसाठी, त्यातला कोणताही काही कसाही क्वेश्चन विचारू शकतात. सर्व समाज सुधारकांचे नावापासून तर त्यांच्या कार्यापर्यंत, त्यांचे न्यूजपेपर कोणते आहेत, कोणत्या भाषेतले आहेत, इथेपर्यंत तुम्हाला ती इत्यंभूत माहिती त्याची पाहिजेच पाहिजे. आणि समाज सुधारकांच्या नाव म्हणजे कन्फ्युजन होतं, तर तुम्ही ते एक्झामच्या आधीच क्लेरिफाय करायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा क्वेश्चन म्हणजे माझी अशी स्ट्रॅटर्जी होती की तुम्ही जेव्हा क्वेश्चन सॉल्व करता, किंवा किशोर लोटे सरांचं जे बुक आहे 15,000, आता मे बी ते 20,000 क्वेश्चनचे बुक झालेले आहे. त्याच्यामध्ये राज्यसेवा, बाकीच्या STI मेन्स, PSI मेन्स, ESO मेन्स, प्री सगळे क्वेश्चन सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही टॉपिक वाचाल, टॉपिक वाचण्याच्या आधी क्वेश्चन रेफर करा, आणि त्यानंतर टॉपिक वाचा, त्यानंतर परत क्वेश्चन सॉल्व करा. तर माझी अशी स्ट्रॅटर्जी होती की मी पहिला चॅप्टर वाचण्याआधी क्वेश्चन बघायची, त्यानंतर क्वेश्चन रेफर केल्यानंतर चॅप्टर वाचायची, आणि त्यानंतर परत क्वेश्चन सॉल्व करायची. तर त्यावेळी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करताना 4 ऑप्शन असतात. एक क्वेश्चन असतो, 4 ऑप्शन असतात. तर जे आन्सर आहे ते तुम्ही स्टार्टिंगला न बघता टिक करत जावा. 20-30 क्वेश्चन, 30चा टार्गेट ठेवा, 30 क्वेश्चनचे टप्पे करा. 30 क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर पहिल्या 30मध्ये तुमची किती चुकतात, किती बरोबर येतात हे ॲनालिसिस करा. आणि हे जरूर करा की तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व करताना काय स्ट्रॅटर्जी वापरलेली, किंवा तुमच्या डोक्यात तुम्ही माइंडमध्ये कोणता विचार आणलेला की बाबा म्हणजे सपोज आता गंगा नदीची लांबी केवढी आहे हे जर क्वेश्चन असेल, आणि तुम्ही जर इमॅजिन केला की एवढी जी आहे ती एवढी असू शकते किंवा का असू शकते, हा जो विचार तुम्ही केलेला आणि तुमचं उत्तर जर चुकला असेल, तर तुम्ही ज्या माइंडसेटनी विचार केलेला होता तो माइंडसेट आठवा. कारण तो माइंडसेट आपल्याला एक्झाममध्ये, आपला जर चुकीचा माइंडसेट असेल आणि मग आपण एक्झाममध्ये तो बरोबर ब्रेक करून बरोबर माइंडसेटनी क्वेश्चन सॉल्व करू शकतो. अशा पद्धतीने 30चा लॉट करून जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व कराल आणि तुमचे बरोबर, सपोज तुमचा रेशो हा 30पैकी तुमचे सपोज 20 बरोबर आले आणि 10 चुकलेले असतील तुमचे, तर त्यानंतर नेक्स्ट टाईम तुमची स्ट्रॅटर्जी तुम्ही व्यवस्थित करत असाल तर तो रेशो वाढत जातो. तुमचे 30पैकी 25 बरोबर येत जातात. आता वेळ आहे, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, वेळ आहे, प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. आणि त्यानंतर दुसऱ्या टर्नला जेव्हा तुम्ही त्या सब्जेक्टच्या रिव्हिजनला येता त्यावेळी तुम्ही हे जरूर करा की एका क्वेश्चनला 4 ऑप्शन असतात, त्याच्यातलं एक उत्तर असतं, आणि बाकीचे 3 ऑप्शन जे उरलेले असतात त्या 3 ऑप्शनबद्दल तुम्हाला काय माहिती आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्या ऑप्शनच्या साईडला लिहिणे. जे काही पॉईंट्स असतील, सपोज एका ऑप्शनबद्दलचे तुम्हाला 3 पॉईंट्स आठवले, तर 4 ऑप्शनमधले 4×12 आणि तो एक क्वेश्चन 13. अशा पद्धतीने तुमचे 13 क्वेश्चन पूर्ण होतात. त्यामुळे तुम्ही विचार करा, मग 30 क्वेश्चनचे स्लॉट्स, मग आपण भरपूर क्वेश्चन सॉल्व करतो. क्वेश्चन सॉल्व करत करत आपला एका सिलेबस आणि रिव्हिजन होते. त्यामुळे ती स्ट्रॅटर्जी वापरा. आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही पेपर, आजपर्यंत जे पेपर दिलेले आहेत आणि तुमचा जर निकाल उडालेला आहे, तर तुम्ही तो पेपर पुन्हा काढा आणि तुमचे निगेटिव्ह किती आले, निगेटिव्ह का आले, तुमचे क्वेश्चन कोणते चुकले, कशा पद्धतीने चुकले, तुम्ही काय विचार केलेला, बरोबर कोणत्या आहेत, चुकीचे तुमचे का चुकले, किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार केला, ते तुम्ही त्या क्वेश्चनच्या साईडला लिहून काढा. आणि पेपरला जाण्याच्या आधी एक 15-20 दिवस आधी ते तुमचे जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे ते रेफर करा आणि त्याच्यात पहा की तुम्ही अशा अशा चुका केलेल्या होता, त्या का चुकलेल्या, तर ते तुम्ही फॉलो करा. बुक, लॉसाठी बुक मी सांगितले किशोर लोटे सरांचे आणि पाटील सरांचं बुक रेफर केलेलं. जर तुम्हाला हे बुक सफिशियंट आहेत आणि तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही क्लास देखील करू शकता. आदेश यांचा मेसेज आहे, 12th नंतर चेंज असतो का, म्हणजे चान्स असतो का असं त्यांना म्हणायचं आहे. तर तुमची डिग्री कंप्लीट असावी लागते. 12th नंतर तुम्ही डिग्री करा आणि मग देऊ शकता.
अक्षयांचा मेसेज आहे स्टेट बोर्डचे न्यू बुक्स रेफर करायचे की ओल्ड बुक्स. माझ्या मते तुम्ही दोन्हीही बुक रेफर करायला पाहिजे, कारण नवीन बुकमधले बुलेट्स टाईप ब्रॅकेटमध्ये भरपूर इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि आयोगात त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळे जुने देखील बुक रेफर करा आणि नवीन देखील. मॅम कोणती साईड घेऊ 10th नंतर IPS साठी? तर साक्षी यांचा मेसेज आहे असा, कोणती साईड घेणे हा तुमचा वैयक्तिक मत असेल. जर तुम्ही पूर्ण डेडिकेशन असाल UPSC करण्यामध्ये तर तुम्ही आर्ट्स घेऊन 12th नंतर लगेच क्लासेस लावून किंवा सेल्फ स्टडीने करू शकता. तुम्हाला जे सोपी वाटते, तुमचं सायन्सवर जर पगडा असेल तर तुम्ही सायन्स साईड घेऊन देखील करू शकता. कंबाईनसाठी महाराष्ट्र हिस्ट्री इम्पॉर्टंट आहे की इंडियन हिस्ट्री? सुशांत यांचा मेसेज आहे. तर महाराष्ट्र हिस्ट्रीला जास्त वेटेज आहे प्रिलिम्स मेनसाठी, आणि इंडियन हिस्ट्री एकदा वाचून काढा. महाराष्ट्र हिस्ट्रीवर जास्त भर द्या आणि 11वीचा जो इतिहासाचा पुस्तक आहे तो त्याच्याबद्दल ते तोंडपाठ करा. स्पोर्ट्स कोटामधून कसं जाता येते? विजय यांचा मेसेज आहे. स्पोर्ट्स कोटामध्ये तुम्ही तुमचा स्पोर्ट्स कोटाबद्दल एवढं माहीत नाही, पण आय थिंक A सर्टिफिकेट काहीतरी लागतं, तर तुम्ही त्यामधून सिलेक्ट होऊ शकता. स्टेट बोर्डला किती इम्पॉर्टंट दिलं पाहिजे? स्टेट बोर्ड मस्ट आहे. स्टेट बोर्ड तर तुमचा वाचून व्हायला पाहिजे, नोट्स काढल्या पाहिजे, रिव्हिजन केले पाहिजे आणि जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व करायकडे लक्ष द्या. मेन्सला कायद्यासाठी तुम्ही कसा अभ्यास केला? खरं तर मी मेन्स लॉचा आधी अभ्यास केलेला नव्हता. लॉबद्दल काही गंध नव्हता, त्यामुळे मेन्ससाठी माझ्याकडे खूप कमी वेळ होता. त्यामुळे मी पाटील सरांनी क्लास देखील लावलेले नव्हते आणि त्यामुळे पाटील सरांनी किशोर लोटे सरांचे बुक्स रेफर केलेले आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रेफर करून जे महत्त्वाचे टॉपिक मला वाटले ते टिक मार्क केले. आणि भरपूर लॉ आर्टिकल्स असतात, आर्टिकल पाठ करावे लागतात, त्याबद्दल शिक्षा विचारतात, कोणत्या आर्टिकल विचारतात. तर खूप कमी वेळात खूप जास्त अभ्यास करायचा होता, त्यामुळे मी थोड्या आर्टिकल्सची IPC CRPCच्या आर्टिकल्सची रेकॉर्डिंग बनवलेली होते आणि जेवताना येता जाता किंवा काम करताना वगैरे ते रेकॉर्डिंग ऐकत होते. तुमच्याकडे आता भरपूर वेळ आहे, जर क्लास अवेलेबल असतील तर क्लास करू शकता तुम्ही. क्लासमुळे पण फायदा होऊ शकतो लॉचा. लॉसाठी भाषा खूप क्लिष्ट आहे, तर तुम्ही इझिली क्लास करून ती सॉल्व करू शकता. तन्नू यांचा मेसेज आहे, MPC इंग्लिशमध्ये देता येईल का? हो, ऑफकोर्स. MPCचा तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितला असाल तर मराठीमध्ये क्वेश्चन असतात आणि इंग्लिशमध्ये देखील क्वेश्चन असतात, तुम्ही देऊ शकता. प्ले मेकर यांचा मेसेज आहे, PSCचे 2 एक्झाममध्ये साधारण किती वेळ असतो? लाईक प्रेस आणि फिजिकल यांच्यामध्ये प्रीमिस. तर प्रिलिम झाल्यानंतर 3-3.5 महिन्याच्या आत तुमची 4 महिन्यात रिझल्ट लागतो. रिझल्ट लागल्यानंतर 2 महिन्यात 2-2.5 महिन्यात तुमची मेन्स होते. त्यानंतर फिजिकल एक्झामसाठी वरून शेड्यूल आल्यानंतरच होते. त्याच्यासाठी असं परफेक्ट टाईम नाही सांगू शकत. 12वी सायन्समधून झाले असेल तर PSCसाठी नंतर काय करायचे? आशुतोष यांचा मेसेज आहे. तर तुमची डिग्री असणे खूप महत्त्वाचं आहे. डिग्री मस्ट आहे. प्रथम डिग्री करून घ्या. डिग्री कंप्लीट पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही अभ्यास चालू करा. ऑफिशियल विशाल यांचा मेसेज आहे, हिंदी में बोलो प्लीज़.
आपका सवाल क्या है आप पूछो मुझे, मैं आपको हिंदी में जवाब दे दूँगी। जो भी मैंने सवाल के जवाब दिए वो मराठी में थे, मैंने मराठी में दे दिए हैं। आप अगर कुछ प्रॉब्लम है, कुछ सवाल है तो हिंदी में पूछिए, मैं जवाब दे दूँगी। महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, मला याच्याबद्दल ज़्यादा माहीत नाही पोलीस कॉन्स्टेबलचे डॉक्युमेंटबद्दल। तुम्ही निखिल तिले यांचा पेज फॉलो करू शकता। कॉन्स्टेबलबद्दल ते कॉन्स्टेबल भरतीबद्दल त्यांचे माहिती भरपूर आहे, ते देऊ शकता तुम्हाला। प्रीचा पोर्शन वास्ट आहे आणि मेन्सचा कॉम्पॅक्ट आहे। तुमच्या मताने मेन्सचा अभ्यास प्री नंतर केला तर चालेल का? नाही सर, तुमच्याकडे आता वेळ आहे तर तुम्ही मेन्स करून घ्या, कारण मेन्सचा अभ्यास मराठी इंग्लिश देखील आहे आणि लॉ देखील आहे PSAसाठी, तर तुम्ही आता अभ्यास आधी मेन्सचा करू शकता। प्लीज शेअर युअर इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स। PSI इंटरव्ह्यूसाठी जेव्हा फिजिकल एक्झाम झाली त्यानंतर इंटरव्ह्यू होता, माझा इंटरव्ह्यू होतो फिजिकल झाल्यानंतर, तर त्याच दिवशी इंटरव्ह्यू असतो। तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला GK जनरल नॉलेज किती आहे याच्यापेक्षा तुम्हाला व्यावहारिक ज्ञान किती आहे हे चेक केलं जातं। तुम्ही कशा पद्धतीने एखादी तुम्हाला केस स्टडी दिली जाते, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने ते हँडल कराल। एखादा क्वेश्चन टाकला जातो, तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देता, तुम्ही स्मार्ट जर ॲन्सर देता की भावनिक उत्तर देता, ह्याच्याबद्दल तुम्हाला जज केलं जातं। तुम्हाला जनरल नॉलेजचे एवढे क्वेश्चन विचारले जात नाही। तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याबद्दल माहिती विचारली जाते। तर तसेच इंटरव्ह्यूबद्दल माझी यूट्यूबला माहिती आहे, तुम्ही बघू शकता। मॅडम या वर्षाचे पेपर होतील का? खूप मोठा क्वेश्चन आहे हा। जोपर्यंत आयोग आणि त्या केसबद्दल निकाल लागत नाही तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही याबद्दल। राहुल चव्हाण यांचा क्वेश्चन आहे, मॅम तुमचा अटेम्प्ट कितवा होता? माझा फर्स्ट अटेम्प्ट होता। पोलीस भरती झाल्यावर PSIला इंटरव्ह्यू असतो का? म्हणजे मला प्रश्न, पोलीस भरतीमध्ये इंटरव्ह्यू नसतो पण PSIला इंटरव्ह्यू असतो। ऑफिशियल विशाल इनका मैसेज है, मैम मैं BCA फाइनल में हूँ, आई एम फ्रॉम पंजाब लुधियाना। मैम मैं पूछना चाहता हूँ आपने कोई कोचिंग सेंटर यूज़ किया है क्या? हाँ, मैं कोचिंग सेंटर किया थे मैंने, MPSC करने के लिए मैंने कोचिंग सेंटर किया था। ज़रूरी नहीं आप भी करो, आप पे डिपेंड है। मुझे कम टाइम था, थोड़ा फैमिली इशू था, इसीलिए मुझे कोचिंग सेंटर ज्वाइन करना पड़ा था। और नॉलेज वैसे तो अच्छा था, कोचिंग सेंटर हमारा बहुत नॉलेज मिला, इसीलिए मैंने किया। सेल्फ स्टडी पे भी आप कर सकते हो। अच्छा, देवा खराडे यांचा डिपार्टमेंटल PSI झाल्यावर इंटरव्ह्यू नसतो मॅम। अच्छा, डिपार्टमेंटलबद्दल क्वेश्चन, पण तुम्ही जर डिपार्टमेंट असाल आणि डायरेक्ट PSIची एक्झाम देत असाल तर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायलाच लागतो। कन्नडामध्ये बोलो जी, रवी बिराजदार यांचा मेसेज आहे, सॉरी मुझे कन्नड़ा नहीं आती।
मॅम तुम्ही स्टडी कधी स्टार्ट केलेला? मी स्टडी 2016ला डिग्री झाल्यानंतर स्टार्ट केलेली. 2017ला प्रिलिम एक्झाम होती आणि ती फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक झालेली. 2016ला मॅम तुम्ही केव्हापासून PSIचा स्टडी सुरू केला होता? 2016ला डिग्री पासआउट आणि त्यानंतर 17ची प्री क्रॅक झालेली. नंतर MPAमध्ये कुठल्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते? MPAमध्ये इनडोअर आणि आउटडोअर असे 2 पार्ट आहेत. इनडोअरमध्ये तुम्हाला लॉ आणि इतर कायदे शिकवले जातात. आउटडोअरमध्ये तुम्हाला फिजिकल एक्झाम असते. इथे इनडोअरची वेगळी एक्झाम आणि आउटडोअरची वेगळी एक्झाम असते. अशा प्रकारे दिवसभर फुल बिझी शेड्यूल असतो. मॅम MPSCमध्ये मॅथमॅटिक्सचा किती इम्पॉर्टन्स आहे प्लीज सांगा? मॅथमॅटिक्सवर जर तुमची कमांड असेल तर तुमचे 20 मार्क, 15 मार्क, 10 मार्क ज्या वर्षी जितक्या मार्काला तुम्हाला विचारलेलं आहे ते तुमच्या हातात आहे. तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता आणि कॉम्पिटिशन भरपूर आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये एक मार्क खूप महत्त्वाचा आहे. आणि जर तुमची मॅथ्स व रिझनिंगवर कमांड असेल तर ते 20 मार्क तुमच्या हातचे होऊ शकतात. त्या मार्कने तुम्हाला लीड मिळू शकते. कंबाईनसाठी इकॉनॉमिक्स जर तुम्हाला रेफर करायचं असेल तर रंजन कोळमे सरांचं बुक आहे, बेस्ट आहे. क्वेश्चन आहे, करंट अफेअर किती इयरचे केले पाहिजे? ज्या वर्षीची एक्झाम आहे त्या वर्षीचा पूर्ण मोस्टली 4-5 महिन्यापूर्वीचा हा करंट अफेअर तुमचा परफेक्ट पाहिजे. पण आयोगाने 2 वर्षापूर्वी म्हणजे मी जेव्हा एक्झाम दिलेली त्यावेळी आमच्या एक्झामला 2 वर्षापूर्वीचा देखील एक्झाम विचारलेला करंट अफेअरसाठी. करंट अफेअरचं आपण असं फिक्स सांगू शकत नाही, परंतु एक्झामच्या 5-6 महिन्यापूर्वीचा जो करंट अफेअर आहे तो पूर्ण तुम्हाला माहीत पाहिजे. टोटल किती मार्क्स क्वेश्चन पेपर आहे? प्रिलिम 100 मार्काचे आहे. मैडम इज़ मराठी इज़ कंपल्सरी इन MPSC? नहीं, आप इंग्लिश में भी दे सकते हो. इंग्लिश में भी क्वेश्चंस होते हैं, मराठी और इंग्लिश में दोनों में होते हैं. मॅडम तुमचा डेली स्टडी टाइम टेबल काय होता? माझा डेली स्टडी टाइम टेबल होता 6ला लायब्ररीमध्ये मी टच असायची. त्यानंतर 9ला नाश्त्याला जाताना मी माझे फ्रेंड सर्कलसोबत आम्ही डिस्कस करत जायचो करंट अफेअर, किंवा आम्ही 3 जण होतो तर ते वेगवेगळे सब्जेक्ट वाचायचो. वेगवेगळ्या सब्जेक्टवर जे आपण वाचलेलं आहे त्याबद्दल किती आठवतं, काय महत्त्वाचं आहे, पेपरला कोणते क्वेश्चन आलेले, हे नाश्त्याला जाताना येताना आम्ही डिस्कस करायचो, चहा प्यायला जाताना. त्यानंतर 9 ते तो सकाळचा जो टाईम असतो तो खूप फ्रेश असतो. त्यावेळी जो डिफिकल्ट आपल्याला विषय जातो तो घ्यायचा. त्यानंतर नाश्त्यानंतर 9:30 ते 12पर्यंत पुन्हा एक विषय घ्यायचे, किंवा जो सकाळचा सब्जेक्ट आहे तोच कंटिन्यू करायची. 12ला जेवायला जाताना येताना डिस्कशन अगेन.
करंट अफेअरवर किंवा क्विज सॉल्व करायचो करंट अफेअरची. टेलिग्रामवर क्विज वगैरे यायची तर ते सॉल्व करायचो. त्यानंतर जेवण झाल्यानंतर दुपारी जेवल्यानंतर झोप यायची, त्यामुळे मॅथ्स आणि रिझनिंगची प्रॅक्टिस. त्यानंतर पुन्हा 4ला चहा पिऊन सकाळचा सब्जेक्ट कवर करणे किंवा वेगळा सब्जेक्ट. एका दिवसातून तुम्ही 2 सब्जेक्ट घेऊ शकता किंवा करंट अफेअर आणि मॅथ्स रिझनिंग तर डेली मस्ट आहे. आणि त्यानंतर रात्री झोपण्याआधी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करणे आणि दिवसभरात जेव्हा असलेलं आहे ते रिव्हिजन करणे. माझी एक सवय होती की मी ॲग्रिकॉस आहे, त्यामुळे आम्हाला पहिल्यापासून सवय आहे की अभ्यास करताना बुलेट्स टाईप नोट्स काढणे. छोटी डायरी जी की आज पण आहे माझ्याकडे, अशा पद्धतीची डायरी असायची माझ्याकडे आणि त्या डायरीमध्ये आम्ही बुलेट्स टाईप नोट्स काढायचो आणि ते येता जाता वाचायचो. तर तुम्ही ते देखील फॉलो करू शकता. अमोल यांचा मेसेज आहे, ट्रेनिंग झाल्यावर पासआउट होण्यासाठी पण काही एक्झाम होते का? हो, ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हाला इनडोअर आणि आउटडोअर असे दोन्ही एक्झाम पास व्हावे लागतात. जर तुम्ही नापास झाला तर तुम्हाला पासिंग आउट पर्यंतनंतर किंवा नेक्स्ट इयरच्या बॅचसोबत एक्झाम देणे मस्ट आहे. आय थिंक 3 काय 4 अटेम्प्ट असतात, त्या अटेम्प्टमध्ये तुम्ही क्लिअर करणे मस्ट आहे. चष्मा आहे मेडिकली फिट होणार की नाही, तर तुमचा किती नंबर आहे डोळ्याचा त्यावर डिपेंड आहे. मेडिकली तेवढं मला चष्म्याचं माहीत नाही आहे, माहीत करून मी तुम्हाला सांगेन. साक्षी यांचा मेसेज आहे, 12th नंतर तुम्ही काय केला मॅम स्टडी? 12th नंतर मी BS ॲग्रिकल्चर यामधून डिग्री झालेली आहे माझी. आय थिंक सगळ्यांच्या क्वेश्चन झालेले आहेत, तेच रिपीट क्वेश्चन आहेत. तर रोज 8 तास अभ्यास पुरेसा आहे का? असं काही नाही आहे, तुमच्यावर डिपेंड आहे. तुमचा 8 तासास आपण किती सॅटिस्फाय आहे, तुम्ही किती क्वालिटी अभ्यास करता याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही भलेही दिवसातून 3 तास करा, पण त्याच्यात क्वालिटी असावी. उगाच सगळे आता माझा एक्सपिरियन्स आमच्या लायब्ररीमध्ये जेव्हा मी जायचो तर एक जणांचा फक्त किती तास अभ्यास करतो यावर लक्ष असायचं आणि त्या अभ्यासामध्ये ते फक्त न्यूज वाचत राहायचे, करंट अफेअर दिवसभर करंट अफेअर करायचे. त्याला अर्थ नाही आहे. तुमची स्ट्रॅटर्जी कशी आहे, तुम्ही अभ्यास कसा करता, तुम्ही रिव्हिजन करता की नाही, तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट व्यवस्थित करता की नाही यावर ते डिपेंड आहे. स्टडी फोकस कसे करायचे मॅम? जर तुम्ही ध्येयाने पछाडले असाल तर तुम्ही फोकस होऊ शकता. त्या फोकससाठी तुम्हाला वेगळं काही करायला लागणार नाही. ज्या वर्षी तुमचे सिलेक्शन झाले त्या वर्षी तुमचे एज किती होतं? आय थिंक 25-26. आय थिंक सगळ्यांचे क्वेश्चन झालेले आहेत, रिपीट क्वेश्चन येत आहेत. क्वेश्चन्स नाही आहेत, पण माझ्याकडून मी एक APSचं पॅशन मॅम लाईव्ह एक केले की शेअर टू लाईक करा, म्हणजे ज्यांचे लाईव्ह मी झाले ते तिकडे बघू शकता. अच्छा, थँक्यू फॉर द IPSचं पॅशन. शिवराज ACP प्री में साथ में करे या अलग से, उनका मैसेज है. तो
आपके पास अभी बहुत टाइम है, अभी लॉकडाउन चल रहा है, एग्ज़ाम का कुछ अभी टाइम फिक्स नहीं है, तो तुम मेंस की पढ़ाई करके लो पहले, फिर उसके साथ साथ क्रिया अपने आप हो जाती है, उसे ऐसा स्पेशल करने की ज़रूरत नहीं पड़ेगी। बट मेंस का स्टडी डिटेल में और नोट्स निकाल के कीजिए। मॅम, मी राहतो गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये पोलीसची एक्झाम देऊ शकता का? तुमचा नेटिव्ह प्लेस कोणता आहे, तुम्ही त्याच्यावर डिपेंड आहे, तुम्ही देऊ शकता। अदर स्टेटच्या कॅडेट पण MPSC देऊ शकतात। MPAच्या एका बॅचची संख्या किती असते? MPAच्या बॅचच्या संख्येवर डिपेंड असते, तर तुमची ॲड किती जागेची आहे त्यावर डिपेंड आहे। आई थिंक हाय मैम, प्लीज़ हिंदी आप किस रैंक पर हो? राजपूत प्रवीण इनका मैसेज है। मैं पुलिस सब इंस्पेक्टर ये पोस्ट पे हूँ, महाराष्ट्र पुलिस। आय थिंक सगळ्यांचे क्वेश्चन संपलेले आहेत, तेच क्वेश्चन येत आहेत परत। शिवराज, ACB फिजिकल डेली करे क्या? अगर आपको एक्सरसाइज पसंद है और हेल्दी रहने के लिए डेली 1 घंटा एक्सरसाइज करना ज़रूरी है। हाँ, अच्छा याद आया कि मेडिटेशन बहुत ज़रूरी है। आप दिन में से स्टडी करने से पहले 1 घंटा मेडिटेशन कीजिएगा, इसकी वजह से आपका कॉन्सेंट्रेशन बढ़ेगा, आपकी कैपेसिटी बढ़ेगी, ग्रास्पिंग कैपेसिटी बढ़ेगी। लास्ट क्वेश्चन, बेसॅग्री कंप्लीट नाही झाली, ॲपेअर म्हणून चालेल का? ओके, तुम्ही एक्झाम जर देणार असाल तर ॲपेअर म्हणून देऊ शकता, पण डिग्री कंप्लीट झाल्यानंतरच जर तुम्ही प्री आणि मेन्स पास आउट झाला तर डिग्री कंप्लीट होणे गरजेचे आहे, त्याशिवाय तुमची पोस्ट मिळत नाही। स्टार्टिंग कसा करायचा स्टडीसाठी स्टेट बोर्डपासून का? ऋषी यांचा मेसेज आहे, हो स्टेट बोर्डपासून सुरू करा, क्वेश्चन बँक रेफर करा, क्वेश्चन वाचा। तुम्ही मेडिटेशन करता का? इम्रान जमादार यांचा मेसेज आहे, हो ऑब्वियसली आता आमच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये वर्कआउट, एक्सरसाइज, मेडिटेशन सर्व काही होतं। फर्स्ट अटेम्प्टमध्ये PSI होता येईल का? तुमच्या हार्डवर्कवर डिपेंड आहे। आणि अच्छा, आय थिंक तेच क्वेश्चन रिपीट होत आहे। थँक्यू सो मच टू महाराष्ट्र पोलीस, थँक्यू सो मच फॉर फॉलोअर्स। Thank you all of you to attend my live session, and thank you so much for your respect and love.